माझ्या हिंगणा मतदारसंघामध्ये 10 ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहे आणि या 10 ग्रामपंचायतीमध्ये आणि पूर्ण हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये मागील 5-6 वर्षामध्ये जे मी कामं केली आहेत, भारतीय जनता पार्टीच्या आमचे लाडके नेते आदरणीय गडकरी साहेब असो, देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, बावनकुळे साहेब असो, यांच्या सगळ्यांच्या मदतीने आशीर्वादाने जे कामं मागील 6 वर्षामध्ये आपण आपल्या हिंगणा मतदारसंघामध्ये केले, ते कामं बघूनच लोक मतदान करतील। किती लोक एकत्र आले वेगळे गेले त्याचा काही फरक पडणार नाही। हिंगणा मतदारसंघातली जनता जागृत आहे आणि त्यांना माहीत आहे की काम कोण करतं, कोणी कामं करून चुकलं आहे। कोरोनाच्या काळामध्ये कोण कोणाला मदत केली, कुठला पक्ष रस्त्यावर होता, कोण घरी झोपला होता, हे जनतेला माहीत आहे। आणि मला निश्चित खात्री आहे की या 10 पैकी कमीत कमी 8 ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा सरपंच येणाऱ्या काळामध्ये बसणार। ग्रामीण विकास पॅनल हा मागच्या वर्षीही 2015 मध्ये प्रचंड बहुमताने निवडून आलेला होता आणि ग्रामीण विकास आघाडीने जो वचननामा दिला होता त्याची वचनपूर्तता आम्ही केलेली आहे। आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे। तसं डिपेंडमध्ये विकासाची काही कार्य नाही आहे, परंतु जे सार्वजनिक कार्य आहे, जसं कुठे रोड टाकायचा आहे, कुठे जिम लावायचा आहे, तर अशा प्रकारचे कार्य या एक विशेष कार्य सांगायचं म्हणजे या ठिकाणी उत्पन्न 2 लाखाच्या वर असल्यामुळे APL कार्ड लोकांचे जे बंद झालं होतं, त्यांना धान्य भेटणं बंद झालं होतं। पण तहसीलदाराशी ग्रामीण विकास आघाडीच्या माझ्या नेतृत्वामध्ये मी शिष्टमंडळ देऊन जे शासनाची योजना होती स्वस्त धान्य लोकांना पुरवण्याची, त्या योजनेअंतर्गत APL कार्ड अपडेट करून गेल्या मार्चमध्ये कोविड-19 सुरू झाला 22 मार्चपासनं, तेव्हापासनं 30 नोव्हेंबरपर्यंत येथील कर्मचाऱ्यांना ज्यांचं उत्पन्न 2 लाखाच्या वर असूनही शासनाची योजना त्यांच्या दारापर्यंत पोहोचवली आणि प्रत्येकाला स्वस्त दरामध्ये तांदूळ आणि गहू घेऊन दिले। तसंच डिपेंडमध्ये आमदाराच्या मदतीने या ठिकाणी मस्जिद आहे मुस्लिम बंधूची, त्या मस्जिदमध्ये आम्ही 3 लाखाचा सिमेंट रोड टाकलेला आहे। यानंतर 40 लाखाचं नाल्याचं बांधकाम आम्ही श्रमिक नगरमध्ये केलेलं आहे। गेल्या काँग्रेसच्या राज्यामध्ये 15 वर्षापर्यंत 4 अंगणवाड्याचं काम रखडखडी पडलं, प्रलंबित होतं। त्या आमदाराच्या मदतीने हे आम्ही कार्य पूर्ण केलेलं आहे। 3 अंगणवाड्याचं बांधकाम श्रमिक नगरमध्ये केलेलं आहे, 1 अंगणवाडीचं बांधकाम आम्ही सोनेगावात केलेलं आहे। त्याचप्रमाणे सोनेगावामध्ये किरायाच्या खोलीमध्ये ग्रामपंचायत होती, 14व्या वित्त आयोगामध्ये शिफारस करून आम्ही ते पैसे मिळवले आणि नवीन भवन निर्माण सोनेगाव याच्यामध्ये केलं आणि त्याच्या पहिल्या फळ्याचं सुद्धा काम या ठिकाणी आता सुरू आहे। जनतेला काय आवाहन करणार? त्या ठिकाणी त्याशिवाय आम्ही श्रमिक नगरमध्ये लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं म्हणून ATM कूलर वॉटर सुरू केलेलं आहे। या प्रकारे आमच्या ग्रामीण विकास आघाडीचं काम आहे। जनतेला आव्हान आहे की आम्ही हे जे काम केलेलं आहे जीवित कार्य आहे, या कार्याला लक्षात घेऊन परत आता या 2000च्या ज्या सार्वत्रिक ग्रामपंचायत सोनेगाव निपाणीच्या निवडणुका होत आहे, या निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवारांना या कार्याची पावती म्हणून प्रचंड बहुमताने विजयी करा। पुढील जे काही अपूर्ण कामं आहेत, जसं सोनेगावचा रोड हा गेल्या 50 वर्षात कोणी घेतला नाही तर भूमिपूजन झालेला आहे, 31 मार्चपर्यंत त्याची पूर्तता करण्याची आम्ही हमी देतो। हेच आम्हाला जनतेला आवाहन करायचं आहे आणि इतरत्र ज्या काही त्यांच्या सोशल समस्या असतील त्या खासदार आमदाराच्या मदतीने सोडवण्याची क्षमता आमच्या पॅनलमध्ये आहे। आमची तेवढी लिंक आहे, पोच आहे, आम्ही सोडवून घेऊ एवढंच त्यांना आम्ही वचन देतो आणि याची वचनपूर्ती मागणी केली आहे, पुढचीही करू असं आम्ही त्यांना आश्वासन देतो। एवढंच या संप्रसारण सांगायचं आहे की या कार्याच्या पावती म्हणून प्रचंड बहुमताने ग्रामीण विकासाचे अधिकृत उमेदवार 16 उभे आहेत, त्यांना प्रत्येक वार्डात निवडून द्यावं हे आव्हान, हे सविनम्र प्रार्थना करबद्ध निवेदन आम्ही करत आहोत। नमस्कार, माझं नाव सुष्मिता सतीश डुकरे आहे। मी ग्राम विकास आघाडीमधून उभे आहे, वार्ड क्रमांक 1 मधून मी उभी आहे। माझं BSc DMLT झालेलं आहे। माझ्यासोबत जे 2 जण आहेत, जे एक आशिष सोनारकर आहे आणि एक दुसरे हे नागेश धुर्वे। आमच्या तिघांचं पण वेगवेगळे चिन्ह आहेत। माझा आहे पंखा, छताचा पंखा, त्यांचा दूरदर्शन आहे आणि एकाचा कपाट आहे। मला फक्त इतकंच सांगायचं आहे की आमची पार्टी किंवा आमचं जेवढे पण आमचे उमेदवार आहे ते सुशिक्षित आहे आणि सगळ्यांनी एकच संकल्पन केलं आहे की आपल्या आजूबाजूचा परिसर सुशिक्षित व्हावा। आम्ही सगळे कामं करत आलो आहे आणि करणारसुद्धा आहोत।
ठीक आहे. आणि तसं सांगायचं म्हटलं तर काकाजींचा साथ आहे पण आम्हाला आधीपासूनच आहे. आणि ह्या वेळेस म्हणजे मी स्वतःहून म्हटलं आहे की बा मला पण बघा, कारण की इथे म्हणजे हा सेंट्रल गव्हर्नमेंट एरिया पडतो, इथे म्हणजे सगळेजण शिकतातच, पण काही भागामध्ये काही लोक शिकत नाही, त्यांना म्हणजे मिळत नाही, शिकायला मिळत नाही. काही शाळा अशा असतात की तिथे शिक्षक असतात, मुलं जात नाही, काही मुलं नसतात ते शिक्षक असतात. तर त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की बा सगळं बॅलन्सिंग राहायला पाहिजे, शिक्षकही असावेत, मुलंसुद्धा जावेत. काही आपण शाळा बघत आहोत तर जिल्हा परिषदच्या शाळा म्हणावा किंवा कोणत्याही म्हणजे ज्या नगर परिषदेच्या वगैरे शाळा आहेत त्या बंद पडत जात आहे. तर त्या न बंद पडता तिथे सगळ्या भाषेचा पण यूज झाला पाहिजे असं मला वाटते. नमस्कार, माझं नाव आशा जयचंद गौतम आहे आणि मी डिफेन्स एरिया वॉर्ड क्रमांक 2मधनं ग्रामीण विकास आघाडी यामधनं उभे आहे. आणि सर्वांना माझी हीच विनंती आहे की आम्हाला प्रचंड मताने मतदान देऊन विजयी करा. बस, धन्यवाद. वार्ड क्रमांक 3मधून उभे आहे. माझ्यासोबत आमचे कमलाकरजी इंगळे साहेब, मी संगीता शंकरराव काळे आणि एक तिसरा कॅन्डिडेट आहे आमचा संगीता प्रभाकरराव कावळे. या काकांचं चिन्ह आहे सिलिंग फॅन, छताचा पंखा. माझं चिन्ह आहे कपाट, अलमारी आणि तिसऱ्या कॅन्डिडेटचं चिन्ह आहे टीव्ही, दूरदर्शन. तर मला डिफेन्सच्या जनतेला म्हणजे असं निवेदन करायचं आहे की आम्हाला बहुमताने विजयी करून द्या. नमस्कार, मेरा नाम टिकेश्वरी भेड़कर है. मैं ग्राम विकास आघाड़ी से मतलब खड़ी हूँ और मेरे साथ बसंती धनीराम साहू खड़े हैं. मेरा चिन्ह है कपाट यानी अलमारी और इनका चिन्ह है पंखा. आप लोगों से अनुरोध है कि बहुमत मतों से हमें विजय कीजिए. नमस्कार, माझं नाव रोहित बंडूजी कुडमेते आहे. मी सोनेगाव निपाणी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 5 येथून आमच्या पॅनल ग्रामीण विकास आघाडी येथून आम्ही लढत आहोत आणि आम्हाला तुम्ही भरपूर मतांनी विजयी करा असं मी तुम्हाला हे माझी विनंती आहे. आमचं चुनाव चिन्ह आहे माझं फॅन म्हणजेच छताचा पंखा.